दीपावली के शुभ अवसर पर महिला सशक्तिकरण को प्रोत्साहित करने के उद्देश्य से पूर्व नगर सेविका दिव्या गायकवाड़ और पूर्व नगर सेवक वैभव गायकवाड़ के माध्यम से दिव्या वैभव गायकवाड़ फाउंडेशन द्वारा रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई के विशेष सहयोग से वाशी सेक्टर 6 स्थित रोटरी क्लब हॉल में भव्य दिवाली मेला का आयोजन किया गया। इस मेले के उद्घाटन अवसर पर पूर्व नगर सेविका दिव्या गायकवाड़ और पूर्व नगर सेवक वैभव गायकवाड़ के साथ नवी मुंबई के विभिन्न सामाजिक संस्थाओं से जुड़े प्रतिनिधि अमरजा चौहान, चंद्रकांत डेडिया, राहुल डेडिया, सुरेखा कुलकर्णी, गायत्री साठम, तस्नीम रेशमवाला, उत्तम राव पवार, प्रसन्ना पनिकर, सुरेश भिरारी, कामिनी कन्नारकर, लता शेंडे, जानवी देशपांडे और कुलकर्णी आदि तमाम मान्यवर उपस्थित थे। महिला उद्योजिकाओं को प्रोत्साहन देने के उद्देश्य से आयोजित इस मेले में महिलाओं ने अपने हाथों से बनाए दिवाली फराळ, ज्वेलरी, होममेड प्रोडक्ट्स, सजावटी सामान, ड्रेसेस और फूड आइटम्स की प्रदर्शनी लगाई, जिसे नागरिकों का उत्साहवर्धक प्रतिसाद देखने को मिला। बता दें कि दिव्या गायकवाड़ के माध्यम से सभी स्टॉल महिलाओं के लिए निःशुल्क उपलब्ध करवाए गए थे, ताकि वे अपने हुनर को प्रदर्शित कर आत्मनिर्भर बन सकें। दिव्या गायकवाड़ ने स्वयं कई उत्पाद खरीदकर महिला उद्योजिकाओं का मनोबल भी बढ़ाया। इस अवसर पर दिव्या गायकवाड़ ने कहा कि हमारा उद्देश्य महिलाओं को एक मजबूत मंच प्रदान करना है, ताकि वे अपने कौशल्य के बल पर आत्मनिर्भर बन सके। सर्वप्रथम नवी मुंबईतील सगळ्या जनतेला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा। आणि हा आमचा म्हणजे आम्ही 5वा वर्ष आहे जो आम्ही दिवाळी मेळा लावत आहोत। आणि उद्देश ह्याच्या मागे हेच आहे की विमेन एंटरप्रेन्युअर्स, महिला ज्या आहेत त्यांना कुठेतरी सक्षम बनवायचं आहे आणि त्या आपल्या पायावर कशा इंडिपेंडेंटली उभ्या राहू शकतात। आता आम्ही आमचा 5वा वर्ष आहे। कोविड नंतर आम्ही हा दिवाळी मेळा सुरुवात केलेला आहे, कारण का त्यावेळेला परिस्थिती काय होती हे आपल्याला प्रत्येकाला माहीतच होतं। आणि आपल्या ह्या सगळ्या महिला भगिनी आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी स्किल आहे, पण फक्त त्यांना ते प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे। आणि तो प्लॅटफॉर्म आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ह्या हार्डवर्किंग तर आहेत, मेहनती त्या आहेच, पण त्यांना एक आपण प्लॅटफॉर्म दिल्यानंतर त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे की त्यांच्यामध्ये जो स्किल आहे ते दाखवण्यासाठी त्यांना आम्ही हा दिवाळी मेळा आम्ही आयोजित करतो। आणि आम्ही त्यांना हे स्टॉल्स फ्री ऑफ कॉस्ट देतो, जेणेकरून जे काही प्रॉफिट होईल तो त्यांचा आणि त्यांची सगळ्यांची दिवाळी ही आनंदात जावो। आणि मला सांगण्यात एक अभिमान वाटतोय की आम्ही आज 5वा वर्ष हे करतो। जवळजवळ माझ्याकडे 101 महिला वेटिंग लिस्टमध्ये आहेत आणि प्रत्येक कोण्यातून म्हणजे नवी मुंबईमधूनच अशा कॉल्स येत नाही आहेत, तर मला मुंबईवरून, बँड्रावरून, डोंबिवली, कल्याण, पनवेल कोणता असा नोड नाही, कोणता असा एरिया नाही आहे की जिथून मला महिलांचा कॉल येतो की आम्हाला स्टॉल हवा आहे म्हणून, आम्हाला मॅडम तुम्ही प्लॅटफॉर्म द्या म्हणून। पण मला वाईट वाटतं कुठेतरी मी सगळ्यांना ॲकोमोडेट करू शकत नाही, पण माझी हीच इच्छा आहे की भविष्यामध्ये हे मोठ्या स्तरावर आणि वर्षातून एकदाच असं नाही, महिलांना स्वतःच्या पायावर सक्षम करून कसं उभं करायचं आणि त्यांना कायमस्वरूपी त्यांचा हा बिझनेस कसा होईल हीच माझी इच्छा आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही इच्छा पूर्ण होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे। कार्यक्रम में उपस्थित अतिथियों के साथ ही महिला उद्योजकों और नागरिकों ने दिव्या और वैभव गायकवाड़ के माध्यम से आयोजित इस उपक्रम की सराहना करते हुए इसे महिला सशक्तिकरण की दिशा में एक प्रेरणादायी पहल बताया। जे कपल आहे ते खूप वर्ष हे आमच्या घरातली माणसं झालेली आहेत। दिवाळी मेला पण हे बरेच वर्ष करत आले दरवर्षी। आणि नुसतं हेच नाही, पण ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात आमची। पाणी केव्हा येणार, लाईट केव्हा जाणार पासून ते आमच्या अडीअडचणी काय आहेत, आजूबाजूला काय व्हायला पाहिजेत, कुठे दुरुस्ती व्हायला पाहिजेत, कुठे खड्डे झाले आहेत आणि कुठे बागेंमध्ये काय होत आहे, प्रॉब्लेम्स कसे होत आहेत, चोऱ्यामाऱ्या कशा होत आहेत, काळजी कुठली घेतली पाहिजे, म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टींविषयी ते आमची काळजी घेतात। म्हणजे नुसते आपण बघतो की पॉलिटिकल लीडर्स असतात ते आपल्याविषयी बोलत असतात, पण हे दोघं जे आहेत ना हे खरोखर आम्हाला आमच्या घरातले वाटतात आहे। आणि आम्हाला कधीही अशी समजा
हे करून अशी वेळ आली की आपल्याला कोणाच तरी आधार पाहिजे, पटकन आम्ही फोन केला, दोघंही पटकन हजर होतील असा आमचा विश्वास आहे. आणि त्यामुळे हे जे जे काही हे लोक करतील ना, आमचा 100-200% त्यांना नेहमी आमचा सपोर्ट असणार आहे. आणि आम्ही खूप खूप मी शुभेच्छा देते दोघांनाही, खूप खूप शुभेच्छा. दिव्या मैडम का तो मैं क्या ही बोलूँ, चाहे रात के 12 बजे हो, चाहे इलेक्ट्रिसिटी का प्रॉब्लम हो या चोरी का प्रॉब्लम हो या कुछ टेलीफोन लाइन या कुछ भी है, 1 इमरजेंसी नंबर है दिव्या गायकवाड़. और ये हमको टेस्टिमोनी, हमको विटनेस करते हैं ये दिवाली मेला का, कि दिवाली मेला के थ्रू उन्होंने कितनी औरतों को एक कमाने का माध्यम दिया है. ये स्टॉल हमको सिर्फ फ्री में मिला है ताकि हम हमारी चीज़ें बेच सके और दिवाली और आनंदमय बना सके. ये हमारे दिव्या मैडम ही कर सकते हैं. Congratulations to Divya Vaibhav Gaikwad for organizing this Diwali Mela for all the women in and around society. Yes, women empowerment is very important and she is doing it so fabulously well that everyone is benefiting and she has been able to touch hearts of so many women around and in the community. तो एक चीज़ इनके लिए कहना चाहूँगी कि इनका ये है कि सबका साथ सबका विकास. I am staying here since almost 29 years now and Divya and Vaibhav are a pillar of support to all the community who's living in sector 6, 7 and 8. मिस्टर अँड मिसेस दोघंही जे गायकवाड जे आहे ते खूप छान काम करतात, आम्हाला खूप आवडतं. अशा व्यक्तींची खरंच गरज आहे, काही असू यांची खूप मदत आहे. सामान्य महिलांना आपल्या घरी वेळ काढून मुद्दाम जे पदार्थ बनवतात किंवा त्यांच्याकडे कला आहे पण त्याला ग्राहक पेठ मिळवण्याचं काम दिव्या मॅडम करतात आणि विनामूल्य असल्यामुळे त्यांनाही छान त्याचा फायदा होतो आणि ग्राहकालाही ते थोड्या कमी रेटनी देऊ शकतात. आणि दिव्या मॅडम आणि वैभवजी या दोघांनीही हे काम करताना कुठलाही स्वार्थ म्हणजे सेल्फ हेतू काही नाही आहे, फक्त पुढे आणणं, महिलांना उद्योजिका म्हणून त्यांना मदत करणं हा आहे. इथेच खरेदी करायचं हे आमचं ठरलेलं असतं. एक तर ह्या 1 ते 8च्या परिसरात आहे आणि कोण कोण आहेत, काय काय आहे, कशा प्रकारचे पदार्थ आहेत, दिवाळी फराळ आहेत किंवा इतर बाबतीत आहेत हे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे आम्ही ह्या दिवाळी मेळाव्याची आतुरतेने वाट पाहत असतो. एकही पैसा न घेता त्या स्टॉल धारकांना स्टॉल दिलेले आहेत, म्हणजे जे काही लाभ होईल तो त्यांचा 100% आहे. त्यांना एकही रुपया खर्च करायचा नाही, ही विशेष बाब आहे त्यांनी अंमलात आणलेली. ह्याच्या मागचा त्यांचा हेतू असा दिसून येतोय की तुम्ही उद्योजक बना, महिलांनो काहीतरी करा आणि उद्योजक बना. त्यांना प्रोत्साहन देण्याकरता हा असतो, तिथे त्यांचा पैशाचा हेतू नसतो, पैसे काढावा हा हेतू नसतो. तर ह्यांना महिलांनी पुढे यावं, त्यांना उत्तेजन मिळावं ह्या दृष्टिकोनातून हा दिवाळी मेळावा त्यांनी साजरा केलेला असतो. सुंदर आयोजन आहे आणि दिव्या गायकवाड यांचं कामही सुंदर आहे. कधीही कॉन्टॅक्ट केलं तर त्या आम्हाला रिस्पॉन्स देतात. मिस कॉल असला तरी पुन्हा कॉन्टॅक्ट करतात. They were doing very well. That is why this is actually, you know, such a program I don't think anybody is doing. This is actually totally free. So the people are enjoying. So they were doing the business or not doing. But every year they were coming and participating this such a program. I'm really thanks for both. मी आज कॅलिग्राफीचा स्टॉल इथे सुरू केलेला आहे आणि हा स्टॉल आम्हाला दिल्याबद्दल वैभव गायकवाड यांचे मनापासून आभार आणि खूप चांगली संधी आणि चांगली अपॉर्चुनिटी आमच्यासारख्या एंटरप्रेन्योर बायकांसाठी. मैडम तो बहुत ही सपोर्टिव है. उन्होंने जस्ट एक ही रेफरेंस पे हमें स्टॉल के लिए हाँ कर दिया और उनके लिए बहुत थैंकफुल है. एक्चुअली वो एक रियली गुड हार्ट है जो लोगों की हेल्प करने से पीछे नहीं हटती है. हर एक इसमें वो इंटरेक्ट करती है हम लोगों के साथ. मीन्स हम लोगों को भी अकेलापन नहीं महसूस हुआ. हम लोग मैं तो साउथ इंडियन हूँ, वो महाराष्ट्रियन है, ऐसा कभी महसूस नहीं हुआ. हम लोग के लिए वो अलग है मैडम. ये स्टॉल के बारे में मैडम ने बहुत एनकरेज किया और बोली लगाओ आगे बढ़ो. स्टॉल आम्ही दिव्या मॅडमनीच आम्हाला लावायला शिकवलं आणि आम्ही इथेच लावलं. अनेक जणांनी सांगितले आमच्याकडे ये, पण आम्ही गेलो नाही स्टॉल लावायला. का आता आम्हाला तिच्यावर विश्वास आहे. आमच्या गरिबांच्या स्टॉलचे पैसे घेत नाही आणि चांगलं होते. तिच्या निमित्ताने 5 ओळख पण होते आणि आम्हाला 5 गिराक पण भेटतात. त्या जे काम करतात
समजा आपल्या वॉर्डमधल्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेतात. लाईटची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल किंवा कचरा निर्मूलन असेल, ह्या ज्या समस्या आहेत ज्या नागरिकांच्या सोडवणं हे नगरसेवकांचं काम असतं. त्या अगदी प्रामाणिकपणे तो पूर्ण प्रयत्न करतात आणि त्याचा पाठपुरावा करून त्या सोडवून घेतात. त्याचा फीडबॅकही त्या मागून घेतात आणि ही गोष्ट त्यांची मला खूप आवडली, म्हणून मी त्यांच्याशी कनेक्ट आहे. तर मॅडमना आमच्याकडून या कामासाठी सलाम आणि त्याचबरोबर त्यांनी असंच हे काम करत राहावं, समाजसेवा करत राहावी यासाठी शुभेच्छा. दिवाळीच्या वेळेस ते नेहमी स्टॉल लावतात आणि तो फ्री स्टॉल असतो, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही हे नाही आहे. जितकं सेल होईल तितकं आम्ही करतो आणि त्याच्यात आम्ही आनंदी राहतो आणि त्याही आमच्याबरोबर तितक्याच आनंदी असतात. आणि त्याच्या ह्या उत्साहामुळे आणि ह्या आम्हाला जे बायकांना जे प्रोत्साहन देतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांचे फार कौतुक वाटते. तो दिव्या मैम ने मैसेज डाला था, एक मैसेज फ्लोट हुआ था कि सब विमेन एंटरप्रेन्योर्स के लिए फ्री स्टॉल्स हैं. वहाँ से दिव्या मैम को कनेक्ट किया, उन्होंने अपॉर्चुनिटी दी हमें पूरा स्टॉल लगाने के लिए. थैंक्स अ लॉट टू दिव्या मैम, वो हमारे लिए एक रोल मॉडल है जो इतना अच्छा काम कर रही है. एंड थैंक्स टू हर. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.